पॅलेस सादर करीत असलेला चोर बाजार या सिनेमाचं म्युझिक रिलीज आज आहे. ARD एंटरटेनमेंट्सचा पहिला सिनेमा रेगे सगळीकडे जोरदार चालतोय. परीक्षकांकडनं आणि इव्हन मीडियाकडनं चांगला सपोर्ट मिळतोय. एक जोरदार टाळ्या अभिजित पानसे आणि रेगेच्या सर्व टीमसाठी झाल्या पाहिजे. आणि अभिजित पानसे यांच्या पाठीशी उभी असलेले रवी जाधव आणि ARD एंटरटेनमेंट्सच्या अश्विनी रणजित दरेकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवतो. आणि या अभूतपूर्व यशानंतर ARD एंटरटेनमेंट्सचा दुसरा सिनेमा येतोय चोर बाजार आणि त्याचं म्युझिक रिलीज आज होणार आहे. अंकुश, तुझं खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की या सिनेमामध्ये तू आहेस. याआधी तू निगेटिव्ह रोल केलेला आहे. त्याचं क्रेडिट ॲक्च्युली बनवायला द्यायला पाहिजे. तिने माझ्यातला रानटी माणूस बहुतेक बोलत असा कुठेतरी वाईट माझ्यातल्या काहीतरी तिने बघितलं असणार त्यासाठी तिने मला सिलेक्ट केली. खूप अर्थात दर पिक्चरला मी नेहमी म्हणत असतो की मी माझा वेगळा रोल आहे आणि याही पिक्चरला मी हेच म्हणेन की माझा वेगळा रोल. मला असं वाटतं की ते मला माझ्यासाठी सरप्राईज होतं जेव्हा मी स्वतःला बघितलं तिथे. आणि खूप कमी दिवसात काम संपलं कळलं देखील नाही. पडद्यावर बघितल्यानंतर असं जाणवलं की हाही एक माणूस माझ्या कुठेतरी कोपऱ्यात लपलेला आहे जो आजपर्यंत मला माहिती नव्हता. ते प्रत्येकाच्या मनात कुठेतरी काळा माणूस असतो किंवा एखादी गोष्ट बघून आपल्याला पण जेलस होतं, एखादी गोष्ट बघून आपल्याला देखील वाईट वाटतं, कधी कधी त्रास होतो एखाद्याचं चांगलं झालं तर कधी कधी. तर मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये काहीतरी असतो ते इथे आणण्याचा प्रयत्न केला. सत्या मांजरेकर, स्वरांगी मराठे, अनुराग वळीकर, धर्मेंद्र जोशी. जोरदार टाळ्या वाजवून भेटलेल्या सर्व कलाकार. स्वानंद किरकिरे सुद्धा या सिनेमात आहेत. हा एक वेगळा प्रयोग आहे की मराठी सिनेमामध्ये गीतकार गायक स्वानंद किरकिरे यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अत्यंत प्रख्यात असे समीक्षक आहेत कमलाकर नाडकर्णी यांनी मराठी रंगभूमीवर सुद्धा काम केलेलं आहे, पण ते सिनेमामध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रा नवाथे म्हणजे एकेकाळच्या मराठीतल्या सुपरस्टार ख्यातकीर्त अभिनेत्री चित्रा नवाथे सुद्धा या सिनेमात आहेत. प्राजक्ता दिघे, तिलाही मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. विकास पाटील आणि शंतनू गांगणे या सगळ्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. या सिनेमाचे संगीतकार शैलेंद्र बर्वे. शैलेंद्र बर्वेचे सहाय्यक उमेश रावराणे. श्रीरंग गोडबोले आलेख्य श्रीरंग गोडबोले.
गुरु ठाकूर हे जे दोन गीतकार आहेत त्यांनाही इथे रंगमंचावर येण्याची विनंती करतो. मंदार सोळकर आलेले दिसत आहेत. मंदार सोळकर यांनी सुद्धा रंगमंचावर यावं. शैलेंद्र पुढे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संगीतकार शैलेंद्र बर्वे, संहिता या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शैलेंद्र, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं ह्या सिनेमामधली गाणी करत असताना काय वेगळा विचार केला होतास? गाणी करण्याची प्रोसेस नेहमीच मजा येते. दरवेळी नवीन गोष्ट असते, त्याच्याबरोबर काही गाणी येतात. तर ही गोष्ट सुद्धा 5 मुलांची ॲडव्हेंचर स्टोरी आहे आणि 3 टप्प्यांवरती 3 गाणी येतात या पिक्चरमध्ये. तिन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गाणी आहेत. करायला खूप मजा आली. गायकांचा सपोर्ट फार चांगला मिळाला, फार सुंदर गायले सगळ्यांनी. श्रीकांत वडवले, गुरु, मंदार फार सुंदर शब्द होते. आणि ओव्हरऑल अख्ख्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली. मनवाबरोबर काम करायला मजा आली. मैत्री आमच्या अनेक वर्षांची. पहिल्यांदा मी परत दुसऱ्यांदा आम्ही काम करत आहोत एकत्र. गेल्या जवळजवळ वर्षभर जवळजवळ रोज सकाळी 8:30 वाजता तिने फोन करून मला उठवले. मी फार उशिरा उठतो, असं सगळ्यांचं एक रात्री काम करतो, असं सगळ्यांचं एक उद्यापासून तिचा फोन येणार नाही, बरं वाटते. आणि नाही येणार त्याच्यामुळे मिसही करेल तिचा फोन. नाही मित्र, सगळ्या आमच्या परिवाराला व्यवस्थित खेळायला आहे. पण फार धमाल आली. द प्रोसेस वॉज व्हेरी एन्जॉयबल. गाणी आम्ही केली आहेत. दिग्दर्शिका मनवा नाईक. मनवा, तुझं अभिनंदन. म्युझिक रिलीज होतंय. तू उद्यापासून त्याला 8:30 वाजता फोन करणार नाहीयेस. उद्यापासून 8:30 वाजता फोन करणार. माझ्याकडे अनमोल भागे आहे, तो स्मार्ट आलाय. मी मूव्ड ऑन टू द नेक्स्ट लेवल. व्हेरी गुड. पण तू म्हणालीस की परवा त्याला मी पुढच्या सिनेमासाठी परत फोन करणार 8:30 वाजता. शैलेंद्र, नको, मीच थकले त्याला फोन करून. बस झालं. पण तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुझा कसा म्युझिकच्या बाबतीचा? मी असं म्हणेन की पोरबाजारमध्ये पहिल्या दिवसापासून क्रिएटिव्हली इन्व्हॉल्व काही लोक होते आणि त्यांच्यातलं एक नाव आहे की शैलेंद्र, जो पहिल्या रीडिंगपासून पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर होता. आणि पोरबाजार गाण्याचा व्हिडिओ किंवा हवा ने दे हे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून डेव्हलप केलेले आहेत. त्यामुळे पोरबाजार माझा पहिला चित्रपट आत्ता इथे उभा आहे ह्याच्यासाठी खूप लोक आहेत ज्यांनी मला पाठिंबा दिला. इनफॅक्ट मी असं म्हणेन की आज इथे हजर असलेला प्रत्येक माणूस असा आहे ज्यांनी मला कुठे ना कुठेतरी पोरबाजारच्या वेळेस मदत केली आहे, सपोर्ट केलं आहे. आणि आय थिंक त्याच्यामुळे वी आर हिअर. गाणी वेगळी करायची होती, काहीतरी नवीन करायचं होतं. जसं हवा आहे ते गाणं आहे ते सनबर्न सारखं आहे जे आजकालच्या मुलांना खूप आवडतं. पोरबाजार गाणं जे आहे ते थोडा अॅरोबिक वगैरे त्याला फील आहे. सो समथिंग डिफरंट, समथिंग न्यू वॉज ऑलवेज ऑन आवर माइंड. एकदा जोरदार टाळ्या. इथे असलेले प्रत्येक माणूस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी मला सपोर्ट केलाय. पण इथे काही स्पेसिफिक नावं आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू मेन्शन. व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई ज्यांनी सिनेमा प्रेझेंट केलाय. अश्विनी आणि रणजित दरेकर दोघंही. बॉस ऐसा प्रोड्यूसर मिलने को नसीब लगता है और हमको मिला है जे प्रचंड लेवलच्या बाहेर जाऊन सपोर्ट करतात. अख्खा वेळ काम करताना 3 माणसं जी माझ्या ताकदीने माझ्याबरोबर उभे राहतात, ज्यांना मी जर वाहन चालक असेल तर ते माझ्या पुढे उभे राहतात. मुग्धा, अंकिता आणि संकेत. माझी मुलं ज्यांना मी खूप ओरडले, ओरडाडा केलाय, माझा स्ट्रेस बस्टर म्हणून त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलंय, पण कधीही उलट उत्तर केलं नाही. 7 लहान मुलं आहेत आणि त्या सगळ्यांचं रेप्रेझेंटेशन म्हणून मी 2 नावं घेईन. आलियोश निलेश कुलकर्णी आणि रेवा जितेंद्र जोशी. हे 2 यंग स्टार आहेत का इथे राहते म्हणून. So I'm very
व्हेरी प्राऊड टू से की ही स्मॉलेस्ट कास्ट आहे आमच्याकडे. दोन अतिशय जवळची माणसं जी टेक्निकली पोरबाजार मध्ये नसूनही आमच्याबरोबर अख्खा वेळ होती. एक म्हणजे पुष्कर की अँकर बोले तो पुष्कर दरवेळेला आमच्या बरोबर आहे, आणि महेश लिमये ज्यांनी काही स्पेशल शूट्स आमच्यासाठी केले आहेत. रवी जाधव आणि ओंकार रानडे, म्हणजे मला वाटतं हल्ली मराठी सिनेमा ह्या दोघांशिवाय होत नाही, त्यालाच लागतात. बॅकबोन आहेत सगळ्यांसाठी. सो रवी आणि ओंकार बोथ आहेत. ती मध्ये पाथ ब्रेकर ठरलेला आहे. असा एक सॉलिड माणूस आहे आणि त्याच्याबरोबर शूटिंग करताना आय वॉज फ्लोर्ड. म्हणजे मला एम्बॅरेसिंग वाटलं की अरे ते ह्याला कसं ॲक्शन म्हणायचं असं मला सतत वाटलं, आणि आय थिंक इट्स थ्रिल्ड टू हॅव थँक्यू सो मच. यानंतर मी रंगमंचावरती आमंत्रित करतोय ARD एंटरटेनमेंटच्या अश्विनी रणजीत दरेकर यांना. अश्विनी रेगेचं यश सगळीकडे चालू असताना लगेच दुसरा सिनेमा पोरबाजार तुमचा रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. या क्षणी आता मनात काय चालू आहे? आता पुष्कर इथे आहे, अभिजित मला दिसतो, रवी इज देअर, महेश दादा इज देअर. कारण मला असं वाटतं परत मी रेगेच्याच प्रचाराला फिरते की काय, कारण ते प्रमोशन आमचं तेच चालू गेले काही दिवस. मी आताही मला फील येत. आणि रेगेच्या जेवढा सर्वप्रथम मी रेगेसाठी मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांचे मनापासून आभार मानते. कारण तुमच्याशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं. कारण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे हे यश आहे. पण तसंच रेगेला जसं तुम्ही प्रेम दिलं तसंच पोरबाजारलाही प्रेम द्या, एवढंच मी म्हणते. थँक्यू सो मच. आणि आता मी रंगमंचावरती आमंत्रित करतोय व्हिडिओ प्रदर्शक नानूभाई यांना. आपले मित्र प्रेम जांगियानी आणि प्रज्ञा शेट्टी यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या वाजवते. त्यांच्याशिवाय हा इव्हेंट होऊ शकला नसता.